तर आज आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पाच्या भेटीला। हो, आपण जातोय गणपतीपुळेला। किती वाजलंय काय वाजलंय मला काही कल्पना नाही आहे। कुठल्या रस्त्याने आहो, गणपतीपुळे किती राहिलेला आहे म्हणजे किती किलोमीटर बाकी आहे मला काहीच माहिती नाही। आणि फायनली आपण गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत। ते भांडणं चालू झालेले आहेत, पाठीमागे मंदिर आहे आणि तर राम राम मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य काळगे तुमचं कोकणातून सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो। तर मी पोहोचलेलो आहे गणपतीपुळेला आणि सावंत होमस्टे म्हणून आहे, तर तिथे मी स्टे घेतलेला आहे। तर इथून मंदिर 1.5 किलोमीटर आहे आणि मी यांना आधीच कॉल केला होता। मी 2 दिवसासाठी म्हटलं होतं, पण जे आपल्यासोबत काल झालं त्यामुळे मी रस्त्यात थांबलो आणि आज इथे आलेलो। तर आता मी झालेलो रेडी आणि आता जाऊया आपण दर्शनाला। मंदिर इथून हार्डली 1-5 मिनटाचा रस्ता आहे आणि खरंच खूप सुंदर असं इथे वातावरण आहे, निसर्गरम्य। पण कधी काय होईल काही सांगता येत नाही, कारण की फोरकास्ट सांगितलेलं आहे की आज पण पाऊस होईल। तर चला आता निघूया। तर फायनली मंदिर परिसरात पोचलेलो आणि समोर मोफत चप्पल स्टँड सुविधा उपलब्ध आहे। आईला ते भांडणं चालू झालेले आहेत, चला चप्पल ठेवूया आणि पुढे जाऊया, दर्शन घेऊया। आपल्या राज्याच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे गणपतीपुळे हे गाव। या छोट्या गावचा मूळ इतिहास लोकसाहित्याशी जोडला जातो। जसे आपल्या राज्यात 8 अष्टविनायक आहेत, तसेच भारतवर्षात 8 मानाचे गणपती आहेत। हे 8 गणपती अष्टदिशांना वास्तव्य करतात। गणपतीपुळ्यातील गणपती हे पश्चिम द्वार देवता आहेत। हे गणपती लंबोदर या नावाने ओळखले जातात। आपल्या राज्यातील प्रत्येक देवस्थान व देवतांविषयी अनेक वेगवेगळ्या दंतकथा आहेत। तशीच काही दंतकथा या देवस्थानाबद्दल सुद्धा आहे। मोगलाईच्या काळात आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते। त्या ठिकाणी बाळभटजी भिडे ब्राह्मण राहत होते। ते गावचे खोत होते। मोगलाई काळात त्यांच्यावर संकट कोसळले। भिडे हे दृढ निश्चयी होते। आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला। अन्नपाणी वर्ज्य करणाऱ्या भिड्यांना एक दिवशी दृष्टांत झाला। मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगडगुडे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे। माझे निराकार स्वरूप डोंगर आहे। माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चना कर, तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला। त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले। तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गाईच्या कासेतून सतत दुधाचा अभिषेक होत आहे। हा प्रकार त्याने खोतांना सांगितला। त्यांनी तत्काळ सर्व परिसराची सफाई केली व दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली। त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी एक छोटेसे मंदिर उभारले आणि अशा प्रकारे गणपतीपुळ्यातील हे मंदिर उदयास आले। तर आरती पण भेटली, महाप्रसाद पण भेटला, येण्याचं सार्थक झालेलं आहे। पोटोबा भरलेला आहे, विठोबा पण झालेला आहे। तर दर्शन झालेलं आहे, पाठीमागे मंदिर आहे आणि जी गोष्ट बघितली नव्हती ती गोष्ट बघायला आलेलो आहोत। तर दर्शन घ्यायला काही वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटात दर्शन होऊन जातं आणि खरंच खूप सुंदर असे मंदिर आहे। प्राचीन मंदिर आहे आणि मूवीमध्ये बघितलं होतं, पण आज रिअलमध्ये बघतोय, त्यासाठी थोडे परिश्रम घेतले, पण चला ते परिश्रमाचे फळ भेटलेले आहे। गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि आता जाऊया छानपैकी समुद्र किनाऱ्यावर। तर पाठीमागे आहे मंदिर आणि समोर आहे अरबी समुद्र। तर पहिल्यांदा समुद्राचा आनंद घेतोय आणि किनाऱ्यावर चालतोय छान।
मंदिरासमोरच्या किनाऱ्यावर खूप साऱ्या अशा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जो वॉटर ॲक्टिव्हिटी म्हणता येईल, वॉटर ॲक्टिव्हिटीज म्हणतात, तर ते होते इथे. तर आपल्याला काही त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, कारण की आपण काल खूप भिजलेलो होतो, तर त्यामुळे आज पुन्हा भिजायची तर इच्छा नाहीच आहे. तर इथे कुठेतरी कोकण म्युझियम आहे, ज्यामध्ये कोकणाचा इतिहास प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तर मला एका जणांनी सांगितलेलं आहे, तर आता मी तिथे जातो, तुम्हाला पण नेतो. तर चला जाऊया. गणपतीपुळे जरी गणपतीच्या मंदिरासाठी ओळखलं जाते, पण इथलं जे ग्रामदैवत आहे ते आहे चंडिका देवी. तर जेव्हा आपण मेन मंदिरात म्हणजे गणपतीच्या मंदिराकडून बसस्टँडकडे जातो ना, तर तेव्हा रस्त्यात आपल्याला चंडिका देवीचं मंदिर लागते. आणि स्वेटिंग भरपूर होत आहे, कारण की जेव्हा बीचवर होतो तेव्हा खूप भारी वाटत होता, हवा चालू होती. तर पण जसं सिटीमध्ये आता फिरतो आहे, सिटीत नाही गावामध्ये जेव्हा फिरतो आहे, तर भरपूर गरमी होते आणि स्वेटिंग होतं आहे. गाडीवर राहू तोपर्यंत बेटर वाटते, पण नंतर हवा डाऊन होऊन जाते. तर छोटंसं सुंदर आणि खूप छान असं हे मंदिर आहे. आणि इथे एक मला हे नाही समजत आहे, विटा कसल्या आहेत, विटा आहेत की त्याला दगडी चिरा काहीतरी असं नाव आहे, मला नाही माहिती. जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे कोकणी असतील त्यांनाच माहिती असेल, कारण की आमच्यासारख्यांना लाल विटा एवढंच माहिती आहे, ज्या की मातीपासून म्हणतात. पण इथे बहुतेक हे डोंगरातून त्याला कट करून ते दगडं काढतात आणि ॲज ए ब्रिक म्हणून त्याचा वापर करतात. तर मेन रोडवरच आहे मंदिर. इकडनं मेन मंदिर आहे म्हणजे गणपती बाप्पांचं, आणि इकडे जाते बसस्टँडकडे, आणि समोर आहे चंडिका माता, गणपतीपुळेची ग्रामदैवत. तर तिकीट काढलेलं आहे इथे, आणि पर पर्सन 50 रुपये चार्ज आहे. प्लस तर तुम्ही कॅमेरा यूज करणार असाल तर त्याचे 50 रुपये, आणि ते गाईड तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. जर पर्सनल गाईड पाहिजे असेल तर त्याचेसुद्धा 50 रुपये घेतात. आणि जर ग्रुपमध्ये जर गाईड घेत असाल तर त्याचे तुम्हाला काही चार्जेस लागत नाही. पण आता मी पर्सनल घेतलेलं आहे, तर मला 50 रुपये पे करावं लागले. शर्वरी प्राचीन कोकणमध्ये मी आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे, आणि येथे आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती विषय घेऊन काम करत आहोत. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षांपूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांच्या समाज रचना व ग्राम रचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. इकडे भगवान परशुराम आहे. आपल्या पुराणात उल्लेख आलाय की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली, आणि जिंकून घेतलेली पृथ्वी दान केली. दान केली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली.
म्हणूनच या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले, सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वले, गवे, रेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुंसर, मगर यांसारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभा दगडाचा हा जो पक्का रस्ता बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आली. तेव्हा ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आज ते आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असे. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्यच मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायले म्हणजेच आताचे 8 किलो धान्य मिळत असे. 8 किलो धान्यामध्ये होत होतं का वर्षभर? त्या काळी होत होते. त्या काळची परंपरा म्हणजे असं एकमेकाच्या विश्वासावर आधारली होती. आता बंद झालं टोटली. हे खोत आहे, खोतांचं घर. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोत्यांचा असे. तर भरपूर स्वेटिंग होत आहे इथे आणि खरंच हे म्युझियम बघण्यासारखं आहे. जर गणपतीपुळ्याला येत असाल तर मंदिरापासून हार्डली 1 किलोमीटर अंतरावर आहे. शॉपिंग केली ज्यामध्ये जवळपास 900 ते 1000 रुपये घातलेत. एक वस्तू काहीतरी युनिक दिसत होती, म्हटलं चला घेऊन घ्यावं. आणि तसं पण कुठे गेलं की एक आठवण म्हणून तिथून काहीतरी घेऊन येत असतो. तर आज पण तेच केलेलं आहे. तर आता मंदिर झालं, बीच झालं आणि आता इथे समोरच एक मॅजिक गार्डन आहे. तर आता त्या दिशेने जाऊ. तर 150 रुपीज तिकीट आहे, जे की मी काढलेलं आहे, पण आतमध्ये फोटोज अलाउड नाही आहे. तर मी बघून येतो आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. हालत डाऊन आहे, केसाची पार वाट लागलेली आहे. तर मॅजिक गार्डनमधून आता बाहेर निघालेलो आहो. आपल्यासाठी नाही आहे, जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खूप काही आहे इथे. 3D शो, मॅजिक शो, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर माझ्यासाठी तरी काही नव्हतं.
आणि आता वेळ झाली आहे 3. तर आता जाऊया होमस्टेला, कारण की सामान घेतलेलं आहे. त्यानंतर इथून जयगड एका साधारणतः अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तर प्रयत्न करू तिथे जाण्याचा, नाही तर मग सायंकाळी सनसेट एन्जॉय करू आपण. तर संध्याकाळचे 4 वाजले आणि जयगड जायसाठी निघालो होतो, पण रस्त्यातच थांबलो. म्हणजे गणपतीपुळेच्या बाहेर निघालो, म्हणजे गावाच्याच बाहेर निघालो आणि थांबून घेतलं. कारण की माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे रौद्ररूप धारण केलं आहे वरुण देवानी. तर आता प्लॅन ड्रॉप करावा लागणार आहे. तर आता काही अशी अवस्था झालेली आहे, ना घर के ना घाट के दुश्मन अनाज के. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, जो की राहील गणपतीपुळे ते नाशिक. आता तो प्रवास कसा होतो गॉड नोज. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. फिरायचं तर भरपूर ठिकाणी होतं, पण वरच्याची इच्छा नव्हती आपल्याला कुठे फिरू द्यायची. पण गणपती बाप्पाचं दर्शन झालं ते महत्त्वाचं होतं. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.